बघा, मुळामध्ये ही जागेची मागणी ही या अगोदर पण देखील पक्षाच्या वतीने आदरणीय आदित्यजींनी केलीच होती. त्याच्यात काय ते नकारता येणार नाही. आणि हा शेवटी पक्षाच्या वेळी ज्यावेळी काही अपेक्षा असतात किंवा नैतिकच्या दृष्टिकोनातून ही जी अपेक्षा आणि मागणी असते ते तुम्ही ज्यावेळी विचारल्यावरती ते बोलले. पण शेवटी सर्वश्री निर्णय हे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी यांच्याच माध्यमातून होतो. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की काल ज्यावेळी जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रियाताई त्यांच्याशी भेटून आले त्यावेळी त्यांच्यातली ती चर्चा झाली असावी. आणि म्हणूनच काँग्रेस असेल किंवा आम्ही असेल सर्वांनी मिळून पाठिंबा देऊन तो उमेदवारीला आदरणीय पवारसाहेबांनी राज्यसभेच्या याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम केलेलं आहे. दुसरा तुम्ही म्हटलं की आज ते दिसले नाही अशातला भाग नाही. आदरणीय संजय राऊतजी उपस्थित होते, मी स्वतः उपस्थित होतो, अनिल परबजी आम्ही पण देखील सभागृहामध्ये कामकाज असताना पण फॉर्म भरण्यासाठी होते. कारण आज स्वतः साहेब येऊ शकले नाही पण त्यांच्या वतीने तो अर्ज भरण्याचं काम केलेलं आहे. आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजी आज सचिन तेंडुलकरजी यांच्या घरामध्ये जो लग्नाचा कार्यक्रम होता त्यामध्ये ते तिकडे गेल्यामुळे ते आले नाही. मी समजू शकतो का बाबा पवारसाहेब स्वतः येताना फॉर्म भरताना आदरणीय उद्धवजींसारख्यांची उपस्थिती असणं हे थोडा मी म्हणतोय की संयुक्त ठरता आला असता. पण तसं काही नसल्यामुळेच मला असं वाटते पक्षाच्या वतीने आम्हाला ज्या काही सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे राज्यसभेसाठी ते पाठिंबा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. नाही, ती पत्रकार परिषद त्यांची दोघांचीच झाली होती. म्हणजे ते आम्ही राहणं असं अपेक्षित होतं अशातला भाग नाही. पण आज महाविकास आघाडीची जिकडे बैठक झाली ते मी असेन आणि परबजी असतील. हां, अजून एक नाव विसरलो मी, आदरणीय भास्करराव जाधवजी ते फॉर्म भरताना पण होते. तर मला असं वाटते तसं असतं तर मग तिकडे देखील अनुपस्थित दिसली असेल. हां, नक्कीच आमचा आग्रह होता, नक्कीच आम्ही हे सीट आम्हाला मिळाली पाहिजे होती अशी अपेक्षा असती. तरी देखील जसं मी या अगोदर नेहमी म्हणत होतो की आम्ही लढवली असती तरी देखील आम्हाला आमच्या मित्रपक्षाचा पाठिंबा लागलाच असता. त्यांनी लढवली तरी देखील त्यांना आमचाही पाठिंबा मिळालाच पाहिजे होता. आणि म्हणून मला असं वाटते तो निर्णय आदरणीय उद्धवजींच्या माध्यमातून झालेला आहे. आज विधान परिषदेत एक मुद्दा उपस्थित झाला की आमदारांना भारत इंग्लंड जी मॅच आहे त्याचे पासेस मिळत नाही आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही देखील चर्चेत सहभाग घेतला होता. कारण भरपूर सोयीसुविधा ह्या राज्य सरकारकडून MCAसाठी दिल्या जातात, परंतु पासेस जे आहेत ते लोकप्रतिनिधींना मिळत नाही आहेत. एक तुम्ही बघायला पाहिजे की मी स्वतः MCAचा मी एक मेंबर आहे. म्हणजे मला पास मिळाला आहे. पहिला मी एक खुलासा करतो MCAचा मेंबर म्हणून. परंतु एक नेहमीची प्रथा राहिलेली आहे की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी असे वर्ल्ड कप विश्वचषक होतात आणि त्यावेळी लोकप्रतिनिधी असेल, पत्रकार असेल, अधिकारी असतील, ह्यांनाही देखील प्रायोरिटी ही देण्याचं काम होतं आहे. म्हणजे मला आठवतं की BCCIचे अध्यक्ष ज्यावेळी पवारसाहेब होते त्यावेळी आपण सर्व लोकप्रतिनिधींना इन्व्हाइट करण्याचं काम केलं होतं. किती आले नाही आले हा नंतरचा भाग आहे. पण कुठच्याही प्रकारे निमंत्रण नाही, आमंत्रण नाही, अशा ज्यावेळी तक्रारी आमदारांनी माझ्याकडे केल्यानंतर योगायोगाने याच सभागृहामध्ये माजी पदाधिकारी म्हणून आशिष शेलारजी BCCIला ते रिप्रेझेंट करत आहेत, मिलिंद नार्वेकरजी MCAमध्ये आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पर्यायाने मदत करण्याचं काम त्या आमदारांना केलं आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण सरसकट आमदार असतील, पत्रकार असतील, जजेस असतील, एक प्रोटोकॉल म्हणून ज्यावेळी एका मुंबई आणि राज्यामध्ये एवढे मोठे सामने होत आहेत आणि हे विश्वचषक आहे म्हणूनच मी सांगितलेलं आहे. पण दुसरा मुद्दा आम्ही हाही म्हणूनच ती प्रायोरिटी मिळावी हा मुद्दा आहे. पण दुसरा मुद्दा आम्ही हाही उपस्थित केलं की अनेक वेळा ऑनलाईनवरती तिकीटं 10-10 मिनिटांनीच विकली जाते, ज्याचा संबंध MCAशी नाही. कारण तो करार केल्यानंतर त्यांनी बुक माय शो असेल किंवा इतर जे कुठचे असेल, मला माहीत नाही या वर्ल्ड कपमध्ये कोण आहेत म्हणून. पण मी अशी एक निर्णय असं एक सुतोवाच पण आम्ही आज केलं की सरसकट ज्यावेळी ब्लॉक बुकिंग होते तर या ब्लॉक बुकिंग होतात की काय होतात की व्यक्तीच्या नावाने होते. म्हणजे जेणेकरून मुंबईकर जो आहे, परत मी स्थानिक हा विषय मांडणार नाही, परंतु मुंबईतला जो असलेला माणूस आहे त्याला मॅच बघायला मिळत नाही. आणि इतर राज्यातले जे अन्य जे लोक येतात त्यांना ऑनलाईनवरती मिळतात, त्यांनी यावं, त्याच्याबद्दल वाद नाही. कारण मॅच का फक्त मुंबई महाराष्ट्रापुरता नाही, भारताची आहे, ही आम्हाला याची गोष्टीची जाणीव आहे. पण ऑनलाईन बुकिंगमुळे पण मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांना ह्या मॅच बघता येत नाही किंवा तिकीटं विकता घेता येत नाही. ही देखील तक्रार आज सभापती महोदयांकडे मी मांडण्याचं काम आदरणीय अनिल परबजी, प्रवीण दरेकरजी सर्वांनी सभागृहामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याही बाबतीत सभापती महोदयांनी पुढच्या आठवड्यामध्ये
अशी एक बैठक लावून ह्याच्यातलं एक सुस्पष्ट धोरण व्हायला पाहिजे. आणि सुस्पष्ट धोरण जर झालं तर आज ज्या सवलती टॅक्सच्या माध्यमातून असेल, पोलीस प्रोटेक्शनच्या माध्यमातून असेल किंवा इतर गोष्टी माध्यमातून असेल, आपण कुठच्याही इव्हेंट हे मुंबई शहरामध्ये जे होतात त्यांना आपण मदत करण्याचं काम आपण करतो. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल, डोममध्ये असेल, जिओमध्ये असेल, किंबहुना रेसकोर्समध्ये होते, एवढे मोठे आयोजन नियोजन होतात, पण त्या आयोजन नियोजनमध्ये स्थानिकांना पैसे घेऊन पण देखील तिकीटं दुर्दैवाने मिळत नाही, दिली जात नाही. ही खंत देखील आज आम्ही सभापती महोदयांकडे व्यक्त करण्याचं काम केलं आहे. या संदर्भात बैठक देखील झाली. या बैठकीत काय ठरलं? आणि आज बैठक झाली. मुख्य सचिवांनी पण हे तत्वता मान्य केलं की हां, ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. सरसकट आम्ही बोलू शकत नाही. अर्थात मॅच आज आहे म्हणून घेऊन आजच्या आजच द्या, हाही काय त्याच्यातला भाग नाही. कारण आम्हालाही समजते की तिकीट सर्व देऊन झाले असतील, सर्वांना ते मिळाले असतील. पण पुढे हे जे असे चांगले मोठे मोठे मॅचेस होतात किंवा मोठमोठे इव्हेंट्स होतात, त्यावेळी प्रोटोकॉलप्रमाणे जसं लोकप्रतिनिधी म्हणून आहेत तसंच मुंबईकरांना पण देखील तो न्याय मिळण्याच्या बाबतीत सुस्पष्ट धोरण आखलं पाहिजे, केलं पाहिजे, हे व्हायला पाहिजे. मुंबई आणि महाराष्ट्र ईज ऑफ डुईंगच्या माध्यमातून हे सर्वांसाठी खुलं आहे. इकडे काय आम्ही कुठच्या एका व्यक्ती किंवा कुठच्या संस्थेवरती द्वेष ठेवून आम्ही हा मुद्दा मांडला नाही. मी मुद्दा यासाठी मांडला की ह्याची कधीतरी चर्चा व्हायला पाहिजे. कारण अनेक सवलती इकडे घेत आणि तो ताण मुंबईकरांवर पडतो ना. एक इव्हेंट तुम्ही मला सांगा, जिओमध्ये होऊ द्या, NSCI डोममध्ये होऊ द्या किंवा रेस्कोजला होऊ द्या, अर्धेपेक्षा जास्त मुंबईची ट्रॅफिक हे आमच्या अंगावर येतात. तिकडे माणूस हलू शकत नाही, 2-2, अडीच तास लागतात. म्हणजे मुंबईकर तुम्हाला हे सर्व सहन करतो आणि मग ज्यावेळी इव्हेंटला जायचं असेल तर मग मात्र मुंबईकरांना प्रायोरिटी का दिली जात नाही, हाही एक देखील कुठेतरी तत्वाचा मुद्दा मांडण्याचं काम आम्ही केलं. सर, स्टेट कैबिनेट ने आज धर्मांतरण कानून को जो है मंजूरी दी है. जल्द ही ये बिल जो है पेश होगा, क्या कहना है आपका? आज कैबिनेट में अगर हुई होगी उसकी जानकारी आपके माध्यम से ही मिल रही है, लेकिन ज़रूर जब इसकी चर्चा विधानसभा में होगी उस बिल के बारे में तो बहस तो ज़रूर होगी, लेकिन परिषद में भी इस सब चीज़ों को पूरी तरह से हम इसकी बात करेंगे. और एक विशेष समाज को और जात को और धर्म को लाकर अगर ऐसा कोई विधायक अगर लाने का काम अगर कोई करता है तो मुझे लगता है कि वो कायदे के तहत टिक पाएगा कि नहीं टिक पाएगा, ये भी सवाल है. इसलिए जब तक कि बिल हमारे हाथ में नहीं आता है तो उसके बारे में प्रतिक्रिया देना उचित नहीं, लेकिन जरूर उस बिल में भी हम हमारी बात रखेंगे. कैबिनेट मंत्री नीतीश राणे अभी कुछ ही देर पहले यहाँ पर बोल के गए कि समय की मांग थी कि महाराष्ट्र में लव जिहाद बड़े पैमाने पर हो रहा है, जबरन धर्मांतरण बड़े पैमाने पर हो रहा है, इसीलिए इस तरीके का कानून बनना जरूरी था. देखिए, कानून अब तक बना नहीं है. सिर्फ कानून को उन्होंने कैबिनेट में मंजूरी दी है, कानून अभी आना है. कानून किस तरह से किसको सामने रखते हुए क्या है, और लव जिहाद की जो बात करते हैं वो विशेष समाज के लिए ही बात करते हैं कि सब समाज के लोगों का, क्योंकि कायदा किसी एक समाज के बारे में नहीं रहेगा. तो मुझे लगता है जब तक पूरा कायदा मंजूर नहीं होगा तब तक मुझे लगता है मंत्रियों ने भी ऐसे बारे में डायरेक्ट बात करना उचित नहीं है. नॉमिनेशन जो है वो फाइल किया गया महागठबंधन की तरफ से पवार साहब को दिया गया. इस बीच नाराजगी है. खबर यह है कि नाराज जो है आदित्य ठाकरे, इसीलिए आज वो सेशन में नहीं आए हैं. ऐसा नहीं है कि आज सचिन तेंदुलकर जी के यहाँ पे जो विवाह का उनके यहाँ पे जो कार्यक्रम था उसमें आप उनके ट्विटर पे देख सकते हैं, इंस्टा पे देख सकते हैं, पूरी फैमिली आज सुबह से ही हुए, क्योंकि एक पारिवारिक संबंध उनका इतने सालों से रहा है. सवाल ये है कि जब राज्यसभा की बात थी तो ये बात स्पष्ट है कि हमारी अपेक्षा थी, हमारे नेता ने वो अपेक्षा जताई थी, लेकिन जब आदरणीय उद्धव जी और विशेष तौर के ऊपर राष्ट्रवादी के बड़े नेता और अन्य नेताओं ने जब इसके बारे में निर्णय लिया तो मुझे लगता है कि कोई नाराजगी और उसकी चर्चा और बहस के कोई विषय ही यहाँ पे नहीं है. आज वो इसलिए नहीं आए क्योंकि ये पारिवारिक कार्यक्रम में वो थे. और आपको ये भी मैं बताऊंगा कि आज फॉर्म भरने के वक्त संजय राउत जी थे, भास्कर जाधव जी थे, अनिल परब जी थे, मैं था और भी हमारे विधायक, सभी लोगों ने फॉर्म भरने के लिए उपस्थित रहने का काम किया. नीतीश कुमार राज्यसभा जा रहे हैं, क्या ये उनके राजनीतिक करियर का अंत है? जिस तरीके से शिंदे नहीं, मैं नहीं मानता हूँ कि अंत है. मैं समझता हूँ कि नए पहलू से वो काम कर पाएंगे, क्योंकि देखिए हर एक की एक उम्र होती है, हर एक का एक अनुभव होता है और किसी का भी अनुभव का अनादर करना उचित नहीं है. और इसलिए मुझे लगता है कि राज्यसभा में जाने के बाद, इसके पहले भी वो देश में केंद्र में भी मंत्री रहे, उन्होंने रेलवे मंत्रालय भी किया है. लेकिन एक जरूर है कि बिहार में एक नया पर्व
शुरू हुआ है, अब वो कितना कामयाब होगा, कितना वो काम करने देंगे, क्योंकि जो सहयोगी पार्टी है वो भी क्या ऐसे नहीं है। नीतीश जी के अगर समझो लड़के को अगर आगे लाके उप मुख्यमंत्री किया जाता है तो कितना काम कर पाएंगे, कितना नहीं कर पाएंगे, कितना उनको सहयोग अपने मित्र पार्टी से मिलेगा, ये सवाल है। सेकंडली खरं तर प्रभाग समितीसाठी ठाकरे बंधूंनी एक चांगली स्ट्रॅटेजी केली होती. काल संजय राऊत सोबत एक खबर भेटायला गेले, वरुण सरदेसाई गेले, तरी सुद्धा एफ नॉर्थ एफ साऊथमध्ये मात्र ठाकरे बंधूंना फटका बसलाय. काँग्रेसने आपल्याला सहयोग केला नाही, काँग्रेस अनुपस्थित राहिली, सपाचे नगरसेवक सुद्धा अनुपस्थित राहिले आणि हातातली प्रभाग समिती सुटून महायुतीच्या पारड्यात गेली. काय झालेलं आहे की अशा काही गमती जमती स्थानिक स्तरावरती होत असतो. एक गोष्ट मला आवर्जून सांगावं लागेल की मुंबईच्या स्तरावरती अशी कुठची बैठक किंवा बोलणी आमची झाली नाही. अर्थात स्वाभाविक आहेत की आम्ही कुठेतरी काँग्रेसला काय कुठच्या सीट दिले नाही, कारण काँग्रेस आमच्याबरोबर महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढलेलीच नव्हती आणि समाजवादी पण लढलेली नव्हती, म्हणून त्यांचा तो वैयक्तिक आहे. पण एक गोष्ट नक्की झालेली आहे की ज्या विचाराने काँग्रेस पक्ष, ज्या विचाराने समाजवादी पक्ष हे जे धार्मिक तिढा न करता सर्व धर्म समभावाची गोष्ट करतायत, एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी जातीवादी शक्तींना अप्रत्यक्ष मदत केलेली आहे आणि म्हणून त्या भागातले लोक हे त्यांना नक्कीच त्याच्याबद्दलच्या त्या नगरसेवकांना जाब विचारतील. कारण महायुतीतले लोकांना मदत करणं म्हणजे भारतीय जनता पार्टी ह्यांना मदत करण्याचं काम होतोय आणि हे त्यांना त्यांच्या मतदारसंघाला किंवा मतदारांना रुचेल की नाही हा एक प्रश्न आहे. अर्थात मला ह्याच्यातली अजून अधिकची माहिती नाही आहे, पण आपण प्रश्न विचारल्यावरती मला जे वाटते की ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्या मतदारांची अवहेलना करणं असं हे एकंदरीत या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा का अजून पण विचारतील ना. नाही बघा, अजून कायद्याचं स्वरूप झालं नाही, त्याला मान्यता देण्याचं काम कॅबिनेटने केलेलं आहे. आता काय झालेलं आहे की कायदा अजून पारित विधानसभा आणि परिषदमध्ये व्हायच्या अगोदरच प्रवक्ते म्हणून काही मंत्रिमंडळातील लोक स्वतःचा गौरव करायला लागलेले आहेत, बोलायला लागलेले आहेत, करायला. बघा, कायदा हा कुठच्या एका जाती धर्मावरती तुम्हाला आणता येणार नाही, कारण तो कायदा टिकलं पण पाहिजे. म्हणून कायद्याची प्रत आल्यानंतर ते नेमकं काय आधार आहे, त्याला काय जनाधार आहे आणि तो पुढे टिकणार आहेत की नाही, या सर्व गोष्टीची चर्चा होईल. आणि मला असं वाटते विधानसभेमध्ये पण चर्चा होईलच, पण ज्यावेळी विधान परिषदवरती येईल त्यावेळी या बाबतीतली भूमिका पक्षाच्या वतीने आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन मांडण्याचं काम निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करू. एक 93चा कुठचा विषय होता आपला? अनेकांची नाराजगी आहेत, त्यांच्याही पक्षामध्ये असेल, आमच्याही पक्षामध्ये काहींची इच्छुक जी होती, तर मला असं वाटते पक्षस्तरावरती आम्ही तो निर्णय घेण्याचं काम करू. आज विधान परिषदमध्ये 93च्या सूचनेवरती आज भंडारा डोंगरावरती आज योगायोगाने संत तुकारामांची मोठ्या प्रमाणावरती बीज उत्सव हे आज या निमित्ताने आहे. आणि भंडारा जो डोंगर आपल्याला माहीत आहे की त्याच डोंगरावरती बसून संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिण्याचं काम केलं, त्यांचा वास्तव्य होता. अशा ठिकाणी MIDCच्या नावाखाली आणि काही प्रायव्हेट डेव्हलपर तो भंडाराचा जो डोंगर आहे तो कोरण्याचं काम किंवा तिकडे अधिकृत किंवा अनधिकृत बांधकाम करण्याचं काम केलं जातं आहे. खरं तर हे सुरक्षित असलेल्या हा संपूर्ण परिसर हे म्हणून घोषित करण्याचं काम राज्य सरकारने 2017ला केल्यानंतर पण अशा प्रकारे या डोंगरावरती अतिक्रमण करण्याचं काम होतं आणि म्हणून तिकडचे सर्व सांप्रदायिक समाजातील लोक, विशेषतः तिकडचे महंत आणि एक महाराज हे गेल्या अनेक महिन्यापासून त्या विषयावरती ते आंदोलन छेडत आहेत. त्यांच्याही वरती हल्ला झालेला आहे, त्यांनाही पोलिसांनी संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे, पण ते झालं नाही. म्हणून तो प्रश्न आज आम्ही या निमित्ताने मांडलेला आहे. त्याची चर्चा सोमवारी होणार आहेत, परंतु आजचा हा दिवस महत्त्वाचा असल्यामुळे तो या प्रश्नाला पण न्याय देण्याचं काम करायला पाहिजे शासनाने, म्हणून अशी आम्ही आग्रही विनंती आणि मागणी करण्याचं काम केलेलं आहे. कोणाची भेट? कोणाबरोबर भेट? आज भेटले नाही. हां, नाही बघा, असं आहे की ते या अगोदर पण भेटलेले आहेत, ते एकमेकांशी बोलत आहेत आणि आजही जर भेटण्यात असतील तर ते आभार मानण्यासाठी जाऊ शकतील किंवा वैयक्तिक पण देखील ते भेटू शकतील. तर मला असं वाटत नाही की आज काय वेगळी भूमिका त्याच्यामध्ये आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी आम्ही एकदा निर्णय झाल्यानंतर आदरणीय पक्षप्रमुखांकडनं झाल्यानंतर त्याच्यानंतर मग नो डिस्कशन.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.